शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त येथील गोविंद चित्र मंदिरात 3 दिवसीय भव्य नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या नाट्य महोत्सवाचा शुभारंभ आज माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। त्यानंतर दीपप्रज्वलन करून महोत्सवाचा श्रीगणेशा झाला। शुभारंभाच्या दिवशी भगदत्त वध हे नाटक सादर करण्यात आले, ज्याला रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला। यावेळी नारदाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ दशावतार कलावंत विठ्ठल गावकर यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे, वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख विनायक दळवी, महिला शहर प्रमुख भारती मोरे, झेवियर फर्नांडिस, वासुदेव होडावडेकर, सुहास कोळसुलकर, परीक्षित मांजरेकर आदींसह माजी नगरसेविका दीपाली सावंत, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, अर्चित पोकळे, निखिल सावंत, पूजा सोनसुरकर तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई यांनी केले। नाट्य महोत्सवादरम्यान 18 ऑगस्ट रोजी राजा सोमदत्त अर्थात सदोबा पाटील आणि महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध ऐतिहासिक नाटक रायगडाला जेव्हा जाग येते हे नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत। या नाट्यप्रयोगांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। सोमवारी आपल्याला सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचे आहेत आणि मंगळवारी मँगो 1 मध्ये सकाळी 9:30 वाजता संजू परब यांचा वाढदिवस आपल्याला त्या ठिकाणी साजरा करायचा आहे आणि संजू परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सन्माननीय आमदार दीपकभाई केसरकर, सन्माननीय आमदार विजयजी राणे साहेब आणि शक्य झाल्यास महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब हेही उपस्थित राहणार आहेत।
त्याच्यामुळे सर्वांनी वेळेचं बंधन पाळून 9:30 वाजता मंगळवारी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. रसिकांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आपण अतिशय एका चांगल्या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिला. खरं तर मागच्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना पक्षाच्या जडणघडणीमध्ये सन्माननीय दीपकभाई केसरकरांच्या नेतृत्वात आम्ही सर्व मंडळी प्रामाणिकपणे काम करतो. आणि हे सर्व काम करत असताना आज खऱ्या अर्थानं या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाची धुरा ही एका बाजूने दत्ता सामंत साहेबांकडे दिली आणि दुसऱ्या बाजूने आमच्या ह्या विभागामध्ये दळवी साहेबांच्या नंतर संजू परब यांच्याकडे हे नेतृत्व दीपकभाईंच्या मार्गदर्शनात आणि एकमराव शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांना लागलं. आणि खऱ्या अर्थानं एक तरुण तडफदार युवा अशा पद्धतीचा एक हे कार्यकर्ते आज सर्वसामान्य जनमानसामध्ये मिसळून मनापासून काम करताना दिसत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही संपूर्ण दोडामार्ग असू देत, सावंतवाडी असू देत किंवा वेंगुर्ला तालुक्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्शनमध्ये त्यांच्या रणनीतीचा अवलंब करत मला वाटतं बऱ्याचशा सोसायट्या आम्ही विजयी झालो आहोत. मला वाटतं केरवाडा म्हणून जी मच्छीमार सोसायटी आहे त्या केरवाडामध्ये आम्ही 13 पैकी 9 जागांवरती विजय संजू परब यांच्या मार्गदर्शनात प्राप्त केला. त्याचप्रमाणे परोळे विविध विकास सोसायटीमध्ये सुद्धा आम्ही विजय प्राप्त केला. तसेच दोडामार्ग तालुक्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी संजू परबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध विकास सोसायटीच्या विजयामध्ये त्यांचं नेतृत्व आम्हाला फार महत्त्वाचं आणि मोलाचं ठरलं. येणाऱ्या काळात बरीच वर्ष दीपकभाईंच्या बरोबर काम करत असताना संजू परब हे राणेसाहेबांचं काम करत होते. परंतु आता संजू परब हे सुद्धा दीपकभाईंच्या बरोबर या सावंतवाडीच्या विकासामध्ये अतिशय प्रामाणिकपणे आणि सावंतवाडी अग्रगणी होण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे पाहून आम्हाला दुसऱ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना खूप आनंद होतो. आणि एक असा धडाडीचा कार्यकर्ता येणाऱ्या काळात ह्या नगरपालिकेचं त्यांनी नेतृत्व केलंच आहे. परंतु येणाऱ्या काळात त्याच्याही पुढचे त्यांना संधी देवाने प्राप्त करून द्यावी अशा पद्धतीची शुभेच्छा मी त्यांना खऱ्या अर्थानं आज इथे देतो. बरीच वर्ष राजनभाई भोगळे असतील किंवा इतर काही मान्यवर हे आमच्या पक्षाकडून नेतृत्व करत होते. परंतु अचानक संजू परबांसारखा एक नेतृत्व पुढे येऊन या भागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत आहे. खरं तर केसरकर साहेबांच्या नंतर या भागाला एक चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व या सावंतवाडी तालुक्याला संजू परब यांच्या रूपाने लाभेल अशी मला आशा आहे. केसरकर साहेबांच्या नेतृत्वात आम्ही विविध विकास कामं असतील, विविध प्रकारची राजकीय कामं असतील, त्याच्यामध्ये नक्कीच संजू परब यांचा फार मोठा वाटा येणाऱ्या काळातल्या जिल्हा परिषदा असतील, येणाऱ्या पंचायत समितीच्या इलेक्शन असतील, नगरपालिकेच्या इलेक्शन असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या नेतृत्वात एक उज्ज्वल अशा पद्धतीचं यश शिवसेना पक्षाला प्राप्त होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि तशा पद्धतीने सर्व कार्यकर्ते आम्ही त्यांना जास्तीत जास्त सहकार्य करू अशा पद्धतीची ग्वाही देऊन त्यांना उदंड आयुष्य मी वेंगुर्ला तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने चिंतितो. त्यांचं जीवन आणि त्यांचं आरोग्य आयु उत्तम अशा पद्धतीने त्यांना देवाने प्राप्त करून द्यावं अशी मी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा जो नाट्य महोत्सव त्याची सुरुवात होत आहे. संजूभाई परब यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात सुरू झालेलाच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. सावंतवाडी तालुक्यात भरगच्च असे कार्यक्रम पुढचे 3 दिवस उद्यापासून म्हणजे आज सुरू झाले, उद्या परवा असे कार्यक्रम वेगवेगळ्या गावातून तसंच शहरात बांदा असेल, मळेवाड असेल आणि सगळीकडेच कार्यक्रम चांगले सामाजिक आणि सांस्कृतिक असे कार्यक्रम आपण घेतलेले आहेत. सांगायचं झालं तर संजूभाई एक असं नेतृत्व आहे की जे दीपकभाई केसरकर
आणि निलेश राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. अत्यंत मनमिळावू, धडाडी आणि जनतेच्या उपयोगी पडणं, कोणीही गोरगरिबासाठी काही जरी अडचण आली तर त्या ठिकाणी धावून जाणं, त्याला मदत करणं, हे सगळं काम, हे सामाजिक काम ते करत आहे. आणि अशा नेतृत्वाचा वाढदिवस जेव्हा उत्साहाने झाला पाहिजे, त्यांना कुठल्याही माणसाला जेव्हा शाबासकीची थाप बसते त्या पाठीवर, त्यावेळी त्याचा उत्साह आणखीन वाढतो. आणि संजूबाई असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, दीपाबाईंचे सर्व सहकारी असतील, हे सगळे एक दिल्याने या आमच्या मतदारसंघामध्ये काम करत आहेत. आणि असं संपूर्ण हे वातावरण असताना हा नाट्य महोत्सव घेण्याचं कारण, मित्रांनो, खरं तर आपल्या सिंधुदुर्गची ओळख ही देशामध्ये किंवा देशाच्या बाहेर, आता समुद्रात जी गेली आहे, ती दशावतारामुळे ओळख झालेली आहे. आणि हे दशावतार जो आपला वंश परंपरागत जी कला आहे, त्या कला ही टिकली पाहिजे आणि ती कायमस्वरूपी फोफावली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना सुद्धा प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे. आणि आमचे विधानसभा प्रमुख आमचे प्रेमानंद देसाई यांनी हे संपूर्ण आयोजन नाट्य महोत्सवाचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये ऐतिहासिक नाटकाला सुद्धा त्यांनी संधी दिलेली आहे. चांगले दिग्गज कलाकार आमचे इथे रायगडाला जेव्हा जाग येते, हे चांगलं नाटक शिवाजी महाराजांच्या जीवनावर आहे. आणि संपूर्ण आपल्या मराठी माणसाचं आराध्य दैवत असते छत्रपती शिवाजींचं रायगडाला जेव्हा जाग येते, नाटक या संपूर्ण देशामध्ये गाजलेलं नाटक आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि असं असताना त्या दशावतारी कलाकारातून नवनवीन कलाकार निर्माण होत आहेत. पूर्वी आपल्याला माहिती असेल की काही वर्ष त्यांच्याकडे आम्ही पाहत आहोत, सर्वसामान्य जनता पाहत आहे, तरुण पाहत आहे. अशा या नेत्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी थांबतो. जय हिंद. पूर्वसंध्येला शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज, उद्या आणि परवा असा 3 दिवस प्रेमानंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी हा नाट्य महोत्सव साजरा केला जात आहे. आपल्याला माहिती आहे की हे नियोजनबद्ध असं संपूर्ण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजू परब आणि त्यांच्या मित्रमंडळीने या ठिकाणी अत्यंत मेहनत घेऊन हा महोत्सव कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर सावंतवाडी विधानसभामध्ये, सावंतवाडी असू दे, दोडामार्ग असू दे, वेंगुर्ल्यामध्ये सुद्धा संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम केले जाणार आहेत. मग ते रक्तदान शिबिर असो, अपंगांसाठी, अंध मुलांसाठी सहकार्य भूमिका असू दे, महिलांसाठी अनेक उपक्रम असू दे, असे अनेक उपक्रम आज 3 दिवस या मतदारसंघामध्ये साजरे केले जाणार आहेत. खरोखरच या बाबतीत मला आनंदाची गोष्ट आहे की संजू परब मित्रमंडळ आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे. आणि त्यांच्यावर असलेला विश्वास, एक साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा कार्यकर्ता म्हणून आज या शिवसेना पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी यशस्वीरित्या काम करत आहेत. आणि त्याच्या प्रित्यर्थ म्हणून आज जरी पावसाचं मोठं या ठिकाणी प्रमाण असल्यामुळे उपस्थिती जरी कमी असली तरी या मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर असलेले त्यांचे सर्व प्रेमी हे निश्चितच उदाहरण आहे. आणि त्यांनी समाजामध्ये केलेलं एक सामाजिक बांधिलकीमधून केलेलं काम आणि राजकीय काम या दोन्हीची सांगड या ठिकाणी निश्चितच त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये केलेली आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी या सुंदरवाडीमध्ये चांगलं काम केलेलं आहे. आणि अशा कार्यकर्त्याचा, अशा एका अध्यक्षाचा या ठिकाणी आपण वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करतो, हे सुद्धा एक आपल्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आणि त्यांच्यावर असलेल्या प्रेमाचं हे प्रतीक आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये
मगाशी म्हटलं की दशावतारी कार्यक्रम आहे आणि तिसऱ्या दिवशी नाट्यप्रयोग आहे आणि खरोखरच आपण एका या जिल्ह्यामधील आणि कोकणामधल्या दशावतारी कलेला या ठिकाणी प्रोत्साहन देतो. आपल्या इथल्या लोकांना तिची तर निश्चितच आवड आहे की अनेक प्रेमी आहेत की दशावतारी नाट्यकलेमध्ये अनेक प्रसंग त्या ठिकाणी दाखवले जातात आणि त्याचीच प्रेरणा आपण ह्या इतिहास मधली जी प्रेरणा असते ती ह्या दशावतार नाट्यकलेतून निश्चित आपल्याला या सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रेरणा देण्याचं काम जसं दशावतार नाट्य मंडळातून होतं तसंच संजू परब यांच्या प्रेरणेमधून निश्चितच कार्यकर्त्याला या ठिकाणी ताकद मिळेल, प्रेरणा मिळेल आणि काम करण्याची संधी मिळेल. पूर्व संध्येला जरी 19 तारखेला त्यांचा जरी वाढदिवस असला तरी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्याने समाजामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्याच कामाचं प्रतीक म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य, आरोग्य लाभो आणि राजकीय आणि समाजसेवेमध्ये त्यांना उत्तरोत्तर प्रगती व्हावो अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या 3 दिवसीय नाट्य महोत्सवाचं व्हिडिओ उद्घाटन झालं तर प्रथमतः जाहीर करतो. या ठिकाणी संजू परवांसारखा एक तडफदार युवा नेता दीपकबाईंच्या सहकारामध्ये सध्या काम करते, पण गेली अनेक वर्ष ते अगदी तरुण वयापासून ते या ठिकाणी सावंतवाडी शहरामध्ये म्हणा किंवा या मतदारसंघामध्ये कार्यरत आहे. त्यांचं काम मी अतिशय जवळून बघितलेलं आहे. या कार्यक्रमासाठी त्यांच्या मित्रमंडळाने म्हणा किंवा आमच्या शिवसेना पक्षाने अतिशय चांगला 3 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. दशावतारासारखी कला आताच राणेसाहेबांनी सांगितलं की आपल्या जिल्ह्याची ओळख या कलेमुळे आहे. म्हणजे महत्वाचा कोण या कलेचा देखील आहे. माननीय माजी मंत्री आणि या भागाचे आमदार म्हणजे दीपकबाईंनी या कलेच्या प्रोत्साहनासाठी खूप काम केलेलं आहे आणि मला देखील सिंधू रत्नचा एक सभासद म्हणून मी देखील त्यांच्या कामामध्ये सहभागी होतो. अनेक प्रकारची जी कामं होती त्याच्यात सिंधुदुर्गातल्या दशावतारी कलेला प्रोत्साहन एक काम होतं आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की सुमारे 15 संघांना वाहनं मिळालेली आहेत या सिंधुदुर्ग किंवा त्याच्यापूर्वीची जी चांदा ते बांधा योजना होती या योजनेमधून आणखी 15 प्रकरणं प्रलंबित देखील आहेत. जेव्हा कधी निधीची उपलब्धता होईल तेव्हा निश्चितपणाने हे काम होऊन जाईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मी या ठिकाणी व्यासपीठावर संजू परब भाईंना देखील निश्चितपणे आवाहन करेल की ह्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना वाहनांची आवश्यकता असते. प्रामुख्याने ती कशी जास्तीत जास्त पद्धतीने प्रकाराने मिळवून देता येईल हे देखील बघावं आणि या कलेला प्रोत्साहन द्यावं. आता मला वाटतं 8:30 वाजलेले आहेत. तेव्हा जास्त न बोलता पुन्हा एकदा संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं आता उचित नाही कारण परवा वाढदिवस आहे. पण त्यांचे हे सगळे कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पाडले जातील. त्यांचे मित्रमंडळ हे सगळं करतील. आम्ही देखील त्यांच्यासोबत आहोत असं सांगतो आणि या ठिकाणी मला सोहळ्याचं उद्घाटन करण्याचा मान देऊन जो सन्मान दिला त्याबद्दल सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.